संवाद साहेब मराठीत होऊ द्या. सगळे सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते सर्वांना कळतं मराठीत होऊ द्या. आपल्याला कळत नाही तर बसून द्या. मीरा रोड झोन 1चे डीसीपी राहुल चव्हाण यांचा मराठी द्वेष उघड झाला आहे. छठपूजा मार्गदर्शन बैठकीत मराठी बोलण्याची साधी विनंती केल्यानंतर त्यावर या वरिष्ठ अधिकाऱ्याने मराठी एकीकरण समितीच्या खजिनदाराला छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेवर मराठी एकीकरण समितीने अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग आणि मानवाधिकार आयोगाकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शनिवारी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात छठपूजा मार्गदर्शन बैठक झाली. या बैठकीदरम्यान मराठी एकीकरण समितीचे खजिनदार प्रमोद पार्टे यांनी नम्रपणे विनंती केली की सर्वांना मराठी समजते, कृपया मार्गदर्शन मराठीत द्या. मात्र ही विनंती डीसीपी राहुल चव्हाण यांना खटकली. त्यांनी पार्टे यांना जोरात छापले आणि पुन्हा हिंदीतच बोलत राहिले. महाराष्ट्रात राहून मराठी न बोलणं म्हणजे भाषेचा अपमान आहे, असे अधिकारी राज्यातील लोकांच्या भावना दुखावत आहेत, असा आरोप पार्टे यांनी केला आहे. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असताना राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी जर मराठी टाळू लागले तर हा प्रश्न फक्त भाषेचा नाही तर तो स्वाभिमानाचा असल्याचंही मत पार्टे यांनी व्यक्त केलं. तर मराठीचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी आता जोर धरत आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमोद सुधाकर पार्टे, मराठी एकीकरण समितीचा शिलेदार. मित्रांनो, आज मीरा भाईंदर शहरामध्ये परिमंडळ 1 IPS अधिकारी राहुल चव्हाण साहेब यांच्या अंतर्गत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. छठपूजा कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजन केलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन देण्यात येणार होतं. सूचना दिल्या जाणार होत्या. अशा बैठकीला ज्यावेळी आम्ही मराठी एकीकरण समिती शिलेदार ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी तिथे एक DCP म्हणून चव्हाण साहेब ज्यावेळी हिंदीत बोलतात त्यावेळी मी नम्रपणे उभा राहतो आणि DCP साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करतो की साहेब, तुम्ही मराठीत बोललात तर आनंद होईल. का तर ह्या शहरामधले इथे उपस्थित असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते उपस्थित आहेत. प्रत्येकाला मराठी भाषा समजते, राजभाषा समजते. अशा वेळी मराठीत बोललात तर आम्हाला आनंद होईल. इतकं बोलल्यानंतर राहुल चव्हाण यांनी थेट खाली बस, उभं राहू नको अशा पद्धतीने ओरडून सर्वांसमोर मला खाली बसवले. मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची मागणी करणं हा कायद्याने गुन्हा आहे का? महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषेची मागणी नाही करायची, मग कोणत्या भाषेची मागणी करायची? महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आयोजित केले जात आहेत तर महाराष्ट्र राज्य शासनाकडून सूचना असून सुद्धा की मराठीत सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. एखाद्या प्रशासकीय यंत्रणेने किंवा पोलीस यंत्रणेने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने ज्यावेळी तो खास करून वर्दीत असतो, आपल्या ड्युटीवर असतो, त्यावेळी त्याने मराठीत भाषांतर केलं पाहिजे, मराठीत बोलला पाहिजे. हे अशा पद्धतीच्या काही गोष्टी असताना सुद्धा मराठीत न बोलता त्यांनी मला खाली बस म्हणून म्हटले आणि पुन्हा हिंदीमध्ये चालू केलं. हा थेट मराठी भाषेचा अपमान आहे आणि एक चिंता वाटू लागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा मागणी करत असताना इतर भाषिकांमध्ये आपल्याला थेट खाली बसवलं जाते, तो पण एक IPS अधिकारी. केवढी लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं की कुठेतरी हे थांबलं पाहिजे. या अशा अधिकाऱ्यांवरती थेट शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे असं मी थेट सांगू इच्छितो. गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळी राज्यातला एखादा सर्वसामान्य माणूस ज्यावेळी मराठी भाषेची ज्यावेळी मागणी करतो आणि त्याला खाली बसवलं जाते सर्वांसमोर, हे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि अशा पद्धतीने अशा अधिकाऱ्यांना जे मराठीत न बोलता हिंदीत बोलतायत अशांवरती शिस्तभंगाची कारवाई केली जाते असं मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद.